गडचिरोलीमध्ये 1100 कोटींच्या कामांना सरकारनं आता मंजुरी दिलेली आहे। कंत्राटदारांच्या हातावर मात्र केवळ 50 कोटी टेकवल्याचं समोर आलेलं आहे। सरकारच्या कारनाम्यानंतर कंत्राटदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। अन्यायाची दखल न घेतल्यास मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यावर एवढा अन्याय का असा सवाल कंत्राटदार आता विचारतायत। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 1.5 ते 2 वर्षात 1100 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामं सरकारनं मंजूर केली, पण कंत्राटदारांची देयकं देण्याची ज्यावेळेला वेळ आली तेव्हा जेमतेम 50 कोटी रुपये दिले गेले। त्यामुळे आता कंत्राटदार संतप्त झालेले आहेत। खनिज आणि वनांच्या माध्यमातून मोठा महसूल देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यावर एवढा अन्याय का असा सवाल आता त्यांनी उपस्थित केलाय। आपला जिल्हा एवढा खनिज संपत्तीचा आपला 1000 कोटीच्या वर आपला जिल्हा महसूल देतो खनिजामधून। त्याच्यानंतर फॉरेस्ट आहे, आमचा एवढा मोठा फॉरेस्ट आहे ट्रायबल, त्याच्यामधून 500-600 कोटीचा ते महसूल जातो सरकारला। एवढा महसूल दरवर्षी जाताना आमचे केवळ आणि केवळ 1100 कोटी आम्हाला देऊ शकत नाही। सरकारला आम्ही सांगू इच्छितो की कमी आम्हाला मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये। हे 5% 2% हे पैसे देण्यापेक्षा कमीत कमी आमची मागणी आहे 50 तरी टक्के आम्हाला देण्यात यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।